मी आज तुम्हाला सांगतो, धनंजय मुंडेचे पीए ते वाल्मिक कराड म्हणून, त्यांच्या घराची एक आणि बजरंग सोनवणेच्या घराची एक आज जरी झडती घेतली तरी जिल्हा परिषदेच्या एक ट्रॅक्टर एमबी ह्या दोघांच्या घरातच निघतात। एमबी म्हणजे काय कळलं का तुम्हाला? मेजरमेंट बुक। त्या म्हणजे आता इथून समजा हातगावला रस्ता झाला, इथून सारकोडला झाला, इथून आपल्या याच्यापर्यंत झाला, रस्त्याचं नाव कसं टाकायचं माहिती का? चिंचोली पासून मेन रस्ता आणि मेन रस्त्यापासून चिंचोली। लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे लक्षात आलं का कसं? आता समजा रस्त्याचं नाव काय असू शकते? केज नांदूर, म्हणजे आलं ना केज नांदूर, पुन्हा दुसरं बिल एक लिहायचं नांदूर केज। लक्षात आलं ना? हे असा भ्रष्टाचार करायची यांना सवय लागलेली आणि ह्यांची सवय ह्यांना मुंगस घालण्याचं काम पंकजाताईंनी गेल्या 4.5 वर्षामध्ये केलंय। हे दुखत ह्यांचं पोट, सगळं पोट सुरू उठलाय। ह्यांची दुकानदारी बंद झाली आणि ही दुकानदारी चालवण्यासाठी राजकारण करणारी मंडळी एका बाजूला आहे आणि एका बाजूला दीन दलित शेतकरी काबाड कष्ट करणाऱ्या या माझ्या सर्वसामान्य लोकांची सेवा करायची आहे। कारण काय त्याचं? मुंडे साहेबांचं नेतृत्व गेल्या 40 वर्षापासून ज्या सर्वसामान्य ऊसतोड कामगारांनी शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं, त्या ऊसतोड कामगारांचं, शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं मी काहीतरी देणं लागते ही भावना पंकजाताईंच्या, प्रीतमताईंच्या मनामध्ये, त्यामुळे त्यांना तुमची सेवा करायची आहे आणि ही सेवा आपण स्वतः सगळ्यांनी पाहिली आहे। गेले 5 वर्ष अहोरात्र पंकजाताई आणि प्रीतमताई आपल्यासाठी झटतायत। आमच्यासारख्या पांढरे कपडे घालणाऱ्या पुढाऱ्याला सुद्धा वाईट वाटतंय, कारण चोऱ्या सगळ्याच बंद झाल्यात, त्यांच्या बिन आमच्यातलेच आहे। तुम्ही खरं खरं बघा, राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यात आणि भाजपच्या पुढाऱ्यात फरक आहे नाही? राष्ट्रवादीची सत्ता असताना राष्ट्रवादीचे पुढारी हातात टपारीच्या टपाऱ्यात ब्रासलेट, गळ्यात टप्पू गो, रेवनचा चष्मा, फॉर्च्युनर गाडी, निघालाच काच बंद करून माग कोण भुरळ्यात गेले त्याचं काही नाही। पण आमची परिस्थिती का झाली? तर पारदर्शक कारभार आहे, काम करा, जनतेची सेवा करा, अशा पद्धतीचा आदेश पालकमंत्र्यांनी, पंकजाताईंनी या ठिकाणी दिल्यामुळं आज सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायला लागल्या। गॅसचे कनेक्शन असेल, मी माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये 9,000 लोकांना घरपोच गॅस कनेक्शन दिले। असंच आपल्या सुद्धा या ठिकाणी बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी मिळाला असेल, नसेल तर त्या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत। आपण सर्वजण पंकजाताईंचं भाषण ऐकण्यासाठी आलात। मला आता हे संभाजीने नाव घेतलं नाही।